जुहू चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य पसरले। 19 दिवसांपासून परिस्थिती अद्याप सुद्धा जैसे थे आहे। सलग 19व्या दिवशी लोकशाही मराठीचा रिअलिटी चेक झालाय। लोकशाही मराठीने या गंभीर परिस्थितीचा आढावा घेत आज 19 दिवस या भागाची पाहणी। अत्यंत खेदाची बाब म्हणजे आज 19व्या दिवशी सुद्धा चौपाटीवरील परिस्थिती जैसे थे आहे। विस्तीर्ण पसरलेला प्लास्टिकचा ढीग आणि महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे पर्यटकांमध्ये आणि स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतो। महापौर 19 दिवस झाले तरी इथली परिस्थिती पाहण्यासाठी आलेल्या नाहीत। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे। आपण पाहतोय मागच्या अनेक दिवसांपासून जुहू चौपाटीवरती कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे। अगदी आपण पाहतोय की टनभर कचरा आजही आपल्याला या जुहूच्या समुद्रकिनारी पाहायला मिळतोय। अक्षरशः डम्पिंग ग्राउंड अशी परिस्थिती जी आहे ती जुहूच्या समुद्रकिनारी पसरलेली आहे। इथे आपण जर पाहिलं तर दररोज वॉकसाठी येणारे जे स्थानिक आहेत आज याच कचऱ्यातून चालत आहेत। मॅम, मागच्या काही दिवसांपासून हा कचरा इथे साचलेला आपल्याला पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी म्हणून आम्ही आज 19वा दिवस आहे याची पाहणी करतोय। काय प्रतिक्रिया द्याल तुम्ही? आजही या कचऱ्यातनं चालतायत? हो, आय नो। आता काय करणार, आय डोंट नो, पण द अमाउंट ऑफ कचरा इज इमेन्स। म्हणजे असं काय सांगता येत नाही की हाऊ दे कॅन क्लिअर ऑफ इट। इज टन्स अँड टन्स ऑफ कचरा। आणि ह्या वर्षीच हे झालंय। म्हणजे आता दरवर्षी आम्ही येतो पावसाळ्यात, पण एवढा कचरा तर आम्ही कधीच बघितला नाहीये। सो आय डोंट नो बिकॉज ऑफ व्हॉट इट इज। जुहूवर मला दिसत नाहीये मशिनरी वाढलेली जितके आहेत। इनफॅक्ट मला तर कमीच दिसतंय। म्हणजे पूर्वी कसं 6 वाजता आलं की बीच एकदम स्वच्छ असायचा। समुद्र त्याला नको असलेल्या सगळ्या गोष्टी ह्या बाहेर फेकून देतो। हे बाहेर फेकलेल्या वस्तू आज असं झालं 2 दिवसापासून इतका भयानक कचरा समुद्र इकडे ओततोय का पूर्ण ढीगचे ढीग साचलेले आहेत। हे पूर्ण ढीगचे ढीग साचलेले आहेत। आणि स्वच्छतेच्या बाबतीत म्हणायचं तर नेहमी स्वच्छता होत राहते, परंतु सध्याचा काळ जो आहे जास्तच कचरा येतोय इथं। आणि समुद्रकिनारी हे जे लोक येतात ना, प्लास्टिक वगैरे हे जे फेकतात ना, हे काही बरोबर नाही। त्यांनी व्यवस्थित नियम पाळले तर सगळ्यांसाठी चांगलं आहे। त्यांना कंत्राटी आणि आपलं जे म्हणतो भ्रष्टाचार याच्यातच वेळ नाही, तर तो वेळ सोडून तो इकडे कुठे वेळ वाया घालवतील ते। एवढ्या घाण्यातून चालणं आणि हे खरंच वाईट आहे। आणि निदान ही चौपाटी तरी एकदम स्वच्छ झाली पाहिजे, कारण इथं सगळे लोक सकाळीच मॉर्निंग वॉकला येतात, हे येतात, पण पाहिजे एवढी स्वच्छता नाही। 12 लोक काम करतायत तिकडे। मी आता चेक केलं, आता मोजले मी 12 लोक। मशिनरी वाढवलेली आहे, वाटतंय तशी मशिनरी वाढवली आहे काम करण्यासाठी। मॅन पॉवर कडनं जे काम केलं जाते त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट काम मशीन करते, पण तशा मशीन वाढवल्या आहेत का? नाही, असं काही केलं नाहीये गव्हर्नमेंटने। बीएमसीने काही केलं, दिस आय थिंक बीएमसी राईट, बीएमसी राईट, हा बीएमसीने असं काही केलं नाहीये। दे गॉट लॅक्स ऑफ क्रोर्स बट अनफॉर्च्युनेटली नथिंग। महापौर आजही आलेल्या नाहीयेत, मात्र लोकशाही मराठीकडनं जी मोहीम राबवण्यात आलेली आहे याचा पाठपुरावा आम्ही दर दिवशी घेणार आहोत। मात्र लोकशाही मराठी ज्या पद्धतीत जुहू चौपाटीवरती कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे त्याचा रियालिटी चेक दर दिवशी करणार। पालिका प्रशासनाला जोपर्यंत जाग येत नाही, जोपर्यंत हा जुहू चौपाटीवरचा समुद्र किनारा साफ होत नाही, तोपर्यंत आम्ही या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा आढावा घेत राहणार आहोत। जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। बीएमसी खुद चोर है। ये कचरा इधर का इधर ही रख के चले जाते हैं, वही कचरा पानी में वापस जाता है। तो उसका मीनिंग क्या हुआ? तुम ट्रैक्टर लगाया है तो लेके जाओ, कॉन्ट्रैक्टर को पैसा मिल जाता है, उधर से पैसा घर पे पहुंच जाता है, वही हिसाब होता है। अभी नितिन गडकरी बोल रहा है मैं अमेरिका जैसा रोड बनाऊंगा। अरे तूने क्या बनाया है? रोड सब टूट गए। प्रकृति के द्वारा हाई टाइड आती है तो एक कचरे को अंदर लेके जाती है, जो बीच क्लीन हो जाता है। ये बेचारे वर्कर लोग भी खूब मेहनत कर रहे हैं, बट उससे ये ह्यूमनली पॉसिबल नहीं है कि आप मैनुअली, कोई पॉसिबल ही नहीं है कि आप कचरे को इतना, क्योंकि सागर देवता सारा गंदगी को बाहर फेंक देता है। अभी इसके लिए हमारी सरकार को, हमारे ब्यूरोक्रेट्स को डेवलप कंट्री में जाके उनको देखना होगा कि किस तरह से वो लोग अपने बीचेस को क्लीन रखती है। हमारी मीटिंग बीएमसी कमिश्नर के साथ में हुई थी, तो बीएमसी कमिश्नर ने 4-5 साल पहले बोला था हमने मैकेंजी को अपॉइंट किया है। मैकेंजी को अपॉइंट करने के लिए 26,000 करोड़ रुपया का
SWP प्लांट लगाने की बात की थी उन्होंने। बोले कि आप देखते रहो 4-5 साल में सारा चीज ठीक हो जाएगा। बट उस बजट के पैसे का आउटपुट किधर है, आउटकम किधर है, वो कुछ दिखता नहीं है। इंटरनल कंट्रोल होना चाहिए कि ऑटो मोड में दैट शुड बी नोन टू पब्लिक। सो वो पता नहीं, वो सिस्टम लगाना चाहिए। आई बिलीव अमित सातम जी इज वेरी इंटेलिजेंट पर्सन, वेरी डायनामिक पर्सनालिटी, एंड वो अगर थोड़ा टाइम और एनर्जी लगाए तो इसको आराम से वो कर सकते हैं, बिकॉज आई नो हिम सिंस लास्ट 20 years. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.